हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. आणि आज आहे संडे. सो सकाळी मॉर्निंग खूप लवकर स्टार्ट झाली आणि मी आज ब्रेकफास्टला बनवलेला उपमा की जो खूप टेस्टी झाला होता. नंतर घरातल्या गोष्टी आवरल्या, आम्ही दोघांनी स्वतःचा आवरला आणि नंतर स्वामींच्या मठामध्ये जाण्यासाठी निघालो. जे की अगोदर आम्ही गुरुवारी जायचो, पण आता यांचा ऑफिस टायमिंग आहे तोच आहे, पण खूप लेट होतं यांना कधी कधी यायला, मग गुरुवारी नाही पॉसिबल होत. सो मग आम्ही संडेला जातो. मग मस्तपैकी मठामध्ये आलो, छान असं दर्शन घेतलं, थोड्या वेळ तिथेच मठामध्ये बसून राहिलो. खूप छान वाटतं मठामध्ये. सो आता वाजले 11:15 आणि मी 10:30ला गेले होते स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. जसं ॲज युजल संडेला जातो तसं सकाळी सगळं काम आवरलं आणि मस्तपैकी छान दर्शन झालं. 2-3 मठ आहेत ॲक्च्युली तिथे, पण थोडंसं माझं पण ते गुरुवारचं थोडंसं होतं, म्हणजे ते पानं वगैरे असतात, फळं वगैरे ते निर्माल्य टाकायचं होतं, म्हणून थोडंसं पुढे गेलो आणि त्याच मठामध्ये गेलो. ते जाताना पण आहे. आणि आज आहे संडे, सो विचार केला, कारण की कालच मार्गशीर्ष महिना संपला आहे. कालचा लास्ट डे होता आणि येताना उद्यासाठी भाज्या वगैरे आणल्या. जास्त काय नाही, मेथीची भाजी वगैरे आणले आणि त्यांनी चिकन घेऊन आले. सो घरातली कामं सगळे आवरलेत. कपडे वगैरे सकाळी जातानाच जे सकाळचं रुटीन आहे ते सगळं करून गेले आणि फक्त भाजी वगैरे काही स्वयंपाक नव्हता केला. म्हटलं येताना चिकन वगैरे आणेल आणि तेच बनवेल. सो तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करेल की म्हणजे असं काही फार आउट ऑफ द बॉक्स काही रेसिपी नाही आहे, पण जे काय असेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सो चला. आणि बघा दिवस आता कसा जातोय, कसं म्हणजे आज तर काही प्लॅनिंग नाही फार बाहेर जायचं, कारण की कालच मी ह्याला शनी मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळे नाला सोपाराला. त्याच्यामुळं काय आज काल खूप डोकं दुखलं माझं प्रवासामुळे, याच्यामुळे. तर मी आज काही प्लॅन नाही करणार. आता फक्त स्वामींना जाऊन आले आणि आता बाकी काय नाही. स्वामींना भेटून आलं तर पण छान वाटतं आणि मठामध्ये गेल्यानंतर जे म्हणजे जी प्रसन्नता वाटते ना, जी पॉझिटिव्हिटी वाटते ना, ते खूप मस्त आहे, खरंच सांगते. तुम्हाला पण जेव्हा केव्हा टाईम भेटेल ना, असं काही नाही की गुरुवारीच जा किंवा रविवारीच जा, असं काही नाही. जेव्हा केव्हा तुम्हाला 2 मिनटं का होईना पण नामस्मरणाला टाईम भेटला ना, तर प्लीज करा. आणि असं पण नाही की मठामध्येच जा, घरात जेव्हा टाईम भेटेल तेव्हा करा, असं काही नाही. पण एक तिथे गेल्यावर एक छान वाटतं, म्हणून मी फक्त जाते आणि आमच्या दोघांना पण आवडतं पर्सनली. सो बाकी काय नाही. येताना थोडंसं भाजीपाला, कोथिंबीर आणली, पुदिना आणला, मेथीची भाजी आणली उद्या टिफिनला द्यायला, आणि चिकन आणलं आणि असं काही घेऊन आले येताना. आता ते बाहेर गेलेत, तोपर्यंत मी बनवून घेते. सो चला. पाणी 1 तांबे पाणी टाकलंय, फ्रेश वगैरे झाले आणि मग करायला घेतलेलं आहे. सो हे अर्धा किलो चिकन घेतले, तर आता याला मी मीठ हे करते. हळद, मीठ आणि दही ह्या 3च गोष्टी लावायच्या. सो मी आता मीठ टाकते 1 चमचा, आणि हळद थोडीशी टाकायची आणि थोडंसं दही. बाकी आलू लसूण वगैरे पेस्ट तुम्ही नंतर टाकली तरी पण चालेल, असं काही नाही याच्यामध्ये टाकायचे. सो मी एवढे इन्ग्रेडियंट एवढेच टाकले याच्यामध्ये, आणि दही पण थोडंसंच टाकणार आहे, एक 2-3 चमचे, जास्त पण नाही. पाण्यात परत उकळी आली, एवढं दही टाकलेलं आहे. आता हे छान मिक्स करते आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेते आणि 1 कांदा चिरायचा, फक्त 1 कांदा त्यामध्ये टाकायचा आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा, बस. कढीपत्ता, तमालपत्र टाकायचं, म्हणजे खडे मसाले जे जे टाकायचे ते तुम्हाला दाखवते. आता पहिल्यांदा मी कांदा चिरून घेते आणि हे सगळं मिक्स करून घेते. नंतर मी पाणी पण ओतून घेतले आणि कुकरमध्ये टाकले तेल. जास्त पण नाही तेल टाकायचं, थोडंसंच टाकायचं. आणि खडे मसाल्यामध्ये घेतले 2 तमालपत्र, ते कट करून घेतले. आणि हे फूल आहे चक्री फूल, ते घेतले. एक मिरी, लवंग, 3-4 लवंग घेतले. एक हे घेतले वेलची. ते अशी आहे ना, खूप मस्त आहे. हा खडा मसाला मला खूप आवडतो. आणि काय बोलतात ह्याला, लवंग लवंग घेतले थोडेसे, एक म्हणजे एकच छोटीशी तोडून घेतले. जास्त पण हे नाही करायचे आपल्याला. आणि थोडीशी जिरा घेतलेला आहे, खडा मसाल्यामध्ये असताना एवढंच टाकायचं त्याच्यामध्ये.
छान तर आवाज आला. थोडंसं फ्राय करायचं, तेलामध्ये खूप छान फ्राय होतं. आणि याच्यामध्येच कढीपत्ता पण टाकायचा आहे. कढीपत्ता पण जास्त नाही टाकायचा, एक 2-3च पत्ते टाकायचे. 2-3च पत्ते टाकायचे. 2-3 वॉश करून घेतलेत मी. खूप छान ह्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो. आणि तुम्ही एकच छान फ्राय करायचं आहे. आणि छान कलकल आवाज येतो त्याचा आणि स्मेल एक नंबर येतो. आता याच्यामध्येच कांदा जो कट करून घेतला आपण तो टाकणार आहे. गॅस फुल करायचा आणि ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. बस एवढंच करायचं. त्याच्यामध्ये हे जे मॅरिनेशन करून ठेवलं आहे दही आणि हळद आणि मीठ टाकून तेलामध्ये टाकून द्यायचं. नक्की तुम्ही असं ट्राय करा, खरंच खूप टेस्टी लागतं. याच्यावर मी बऱ्याचदा बनवली म्हणजे अशा पद्धतीने. आणि आलं लसूण तुम्ही जेव्हा वाटण घेणार आहे ना त्याच्यामध्येच घ्या, त्यामध्ये खूप छान ग्राइंड होतं आणि खूप छान टेस्ट पण लागते. त्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते मी. वास एक नंबर येतो. खरंच तर खऱ्या मसाल्याचा इतका फ्रेग्रन्स भारी येतो ह्याच्यामध्ये. आणि अळणी पाणी प्यायला सुद्धा खूप मस्त लागतं. थोडंसं हे ब्राऊन करून घेते. आता कांदा पण ब्राऊन झालाय, तर आता मी चिकन त्यामध्ये टाकते. फ्राय करून घेते. थोडंसं मिक्स केलं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि छान वाफवून द्यायचं. 1-2 मिनिटं तरी गॅस फुलच ठेवायचं आणि छान वाफवून द्यायचं. तोपर्यंत मी तिथे पाणी गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकते. तर हे पण पाणी आपण चिकनचं आहे त्याच्यामध्ये ॲड करणार. छान हे सुटलंय आणि पाणी पण सुटलंय आणि छान वाफ पाहू शकता. कलर पण हळद आपण मिक्स केलेली, कलर पण खूप छान येतो आणि पाणी पण सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे पाणी जे गरम केलेले ते ॲड करते मी. आणि मीठ पण अंदाजाने टाकले, त्याच्यामुळे मीठ आता काही टाकायची गरज नाही आपल्याला. 1 तांबे पाणी घेतलेले गरम करून आणि हे आपल्याला आता असंच ठेवायचं आहे. एक कढीपत्ता आणि याने खूप छान फ्रेग्रन्स येतो, खूप टेस्टी लागतं. सो त्याला मी 3 शिट्ट्या करून घेते. सो त्यामध्ये पाणी ॲड केले आणि आता मस्त त्याला 3 शिट्ट्या 2 फुल करून घेते फुल गॅसवरती आणि 1 मीडियम गॅसवरती. आता वाटणची तयारी कर. स्वतः सगळी तयारी करून झाली आहे. स्वतः मी तुम्हाला दाखवते. इथे मी तेल पण गरम करून ठेवले कढईमध्ये. आता पहिल्यांदा खडे मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं ना ते तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये तमालपत्र 1 घेतले, हे घेतली आहे धने, म्हणजे जे धने असतात ना ते अख्खे धने, हे पांढरे तीळ आणि खडे मसाल्यामध्ये असं काही घेतले. सो हे एवढं आहे. आता क्वांटिटी एकदम कमी घ्यायची. आता दोघांसाठी म्हणून मी एवढेच घेतलेले आणि पांढरे तीळ पण थोडे घेतले, धने पण. आता हे थोडेसे तेल गरम झालं ना की ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान असे ना तळून घ्यायचे. खूप छान वास येतो. फक्त असं फ्राय नका करू, छान तळून घ्या. आणि थोडंसं ब्राऊन झालं की लगेच त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 कांडी लसूण सोललाय, 1 इंच आलं घेतले, 1 टोमॅटो, 2 मोठे कांदे आणि ही कोकोनटची पावडर घेतलेली, आपली खोबऱ्याची पावडर असते ना ती घेतलेली. हे वाटणामध्ये घेतले. हे खडे मसाल्यामध्ये घेतले. हे पहिल्यांदा फ्राय करायचं आणि थोडंसं ब्राऊन झालं की लगेच ह्याच्यामध्ये टाकायचं. हे कांदा पहिल्यांदा आलं टाकायचं, लसूण टाकायचं, ते छान फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर टोमॅटो कांदा टाकायचा आणि हे दोन्ही फ्राय करून घेतलं की लास्टला ही कोकोनटची पावडर टाकायची आणि छान ब्राऊन करून फ्राय करून घ्यायचं. आणि हे घेतलेलं आहे पुदिना थोडासा आणि कोथिंबीर. जास्त घ्यायची नाही आहे, नाही तर खूप म्हणजे भाजी आहेत ना पुदिना जास्त टाकला तर खूप पुदिन्यावरती ओढते. सो थोडंसंच घेतलेलं आहे. 1-2 काड्या छान साफ करून घेतलेल्या आहेत मी. पण त्यानंतर फक्त ग्राइंड करायला घ्यायचे आहेत. आता फक्त तेल गरम करून मी घेते. आता झाले ऑलमोस्ट. आता यामध्ये हे फ्राय करते 1-2च सेकंद, नाही तर हे पूर्ण करपून जाऊ शकतं. आणि लगेचच आलं आणि लसूण टाकायचं आपल्याला. सो आता मी टाकते. बघा छान तडतडलाय, तर लगेच टाकायचं आलं लसूण. फ्लेम कमीच आहे गॅसची, वाढवलेली नाही मी. छान
फ्राय करायचं आहे छान. खूप छान स्मेल येतो हे जे खडे मसाल्याचे फ्राय होतात ना तेव्हा. आता बघा छान हे पण छान फ्राय झाले. आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकते. आता कांदा आणि टोमॅटो टाकला. आता हा छान ब्राऊन होऊन द्यायचा. हा ब्राऊन झाला की तुम्हाला दाखवते कसं दिसतंय. ब्राऊन झाल्यावरती आत्ताच किती छान त्याचा स्मेल खूप छान येतो. आणि खडे मसाल्याला खूप टेस्ट छान येते खडे मसाल्यांची याच्यामध्ये. पण जास्त क्वांटिटी नाही घ्यायची मसाल्यांची, नाही तर खूप झणका मारतं ते. आता हे छान फ्राय करून घेते आणि मग लास्टला त्याच्यावरती कोकण पावडर टाकायची. ही लास्टला का टाकायची, कारण ते जे आपण तेल टाकलेलं आहे ना तर हे पावडर पूर्ण ओढून धरते. खोबरं टाकलं की पावडर ओढून धरते, तेल पूर्ण सुकून घेते त्यामुळं. आणि करपतं पण खोबरं लगेच कांदा भाजूपर्यंत. मग हे लास्टला टाकायचं. आता हे सगळं फ्राय करून घेते आणि खोबरं टाकून देते. म्हणजे आपला मसाला रेडी. हा मसाला मी पूर्ण थंड करून घ्यायचा. थंड केल्यावरच बारीक करायचा, कारण की गरम बारीक व्यवस्थित होत नाही आणि त्याला पूर्ण फ्रेग्रन्स निघून जातो. आता वाटण सुद्धा रेडी आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा सगळं फ्राय करून घेतले थोडेसे ऑइलमध्ये, पुदिना आणि कोथिंबीर. आता हे मस्त मी थंड करते आणि मग हे सगळं एकत्र ग्राइंड करून घेणार आहे. आणि बस चिकन शिजलेलं आहे आणि वाटाणे जरी ग्राइंड करून घेतले, अशा प्रकारे ग्राइंड केलेलं आहे. सो मोठ्या भांड्यामध्ये केलं तर एकत्र होऊन गेलं. आता ह्याच्या निम्म वाटण आपण रश्श्यासाठी टाकणार आहे, निम्म फ्राय करण्यासाठी. स्वतः टोपामध्ये हे टाकलेले तेल टाकले. तेल जास्त टाकलं नाही कारण चिकनचा रस्सा बनवणार आहे अळणी पाण्याचा आणि चिकन फक्त फ्राय करणार आहे. तर मसाल्यामध्ये घेतले मी थोडंसं मीठ, मटन मसाला, मिरची पावडर आणि हा घरचा मसाला एवढे घेतलेले. आता तेल गरम झालं, मसाला फ्राय पहिल्यांदा करायचा नाही. पहिल्यांदा हे लाल तिखटवालं ना हे टाकायचं तेलामध्ये. छान तेलामध्ये असं फसफसला ना की भाजीला खूप छान तरी येते. आता हे जास्त फ्राय करायची गरज नाही, कारण की आपण हा सगळा मसाला भाजलेला आहे. पहिल्यांदा हे सगळे मसाले छान फ्राय करायचे. पहिल्यांदा मिरची पावडर टाकायची, नंतर घरचा मसाला टाकायचा आणि मग लास्टला मटन मसाला. आणि हे मटन मसाला यूज करा, चिकन मसाला यूज करा. मला मटन मसाल्याचा फ्रेग्रन्स जास्त आवडतो म्हणून मी मटन मसाला यूज करते. तो पहिल्यांदा मी टाकते आता मिरची पावडर ह्याच्यामध्ये. छान सरसर सरसर आवाज झालाय मसाल्याचा. आता यामध्ये मी टाकते घरचं तिखट. येस, आता टाकते हा मसाला थोडासा. आता खूप छान सरसर आवाज येतो ना, खूप त्याचा तरी पण येते आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता मीठ टाकायचं ना मटन मसाला. एक नंबर येतोय. आता मी त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकते बस. हे छान फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि जर असं वाटलं की तेल सुटत नाही किंवा तेल जास्त काय ॲड करत नका बघू. ते तुमचं अळणी पाणी त्यातलं थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि हा मसाला पण जास्त वेळ फ्राय नाही करायचा. आता बघ असं झालेला आहे मसाला. थोडंसं 2 मिनटं ठेवते आणि 2 मिनटं ठेवते. तेवढ्या 2 मिनटामध्ये मी चिकन घालते एका साईडला आणि आणि रस्ता पूर्ण ते टाकायचं. बस आता मी ते करून घेतलं त्याला पण तेल तर छान तेल सुटले त्याला आणि चिकन पण घालून घेतलंय. आता हे जे आणि पाणी आहे ना, आता काय करायचं, कमी गॅस मसाला भाजलाय, छान तेल सुटले त्याला. आता फुल गॅस करायचा आणि एकदम त्याला असं झटका बसला पाहिजे आणि पाणी टाकलेला सरसर आवाज आला पाहिजे. आता गॅस फुल केलाय. आता मी टाकते यामध्ये असं. जास्त रस्सा नाही बनवणार आहे. छान मिक्स करा, वरती कोथिंबीर गार्निश करा. आणि सुकं चिकन पण सेम आहे, असेच मसाले यूज करायचे तुम्हाला. आणि आता एवढाच रस्सा बनवणार आहे मी. त्याला चिकन सुकवपर्यंत छान चिकन फ्राय करपर्यंत हे नेमकं 10-15 मिनिटं छान उकळतं आणि छान करून द्यायचा मस्तपैकी. खूप टेस्टी लागतं. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. जास्त काही घट्ट नाही केलं, छान लागतं एक नंबर. आणि तुम्हाला दाखवते मी त्याला इतकासा म्हणजे मटणचा कसा रस्सा असतो तसं त्याला फ्रेग्रन्स आलाय. आणि तो जो कट आलाय ना अंत कढायची भाजी पण तुम्हाला मी आत्ता दाखवते. त्यासाठी मी काढले आणि एवढा मसाला ठेवलाय सुक्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता कट खूप मस्त आलाय कट त्याला. आणि छान आता कढून देईल. आता माहीत नाही ते कॅमेऱ्यामध्ये किती कॅप्चर होते, पण खूप छान कट आलाय त्याला.
मस्त दिसतंय. आता छान मी करून देईल याला. तोपर्यंत सुक्कं करून घेते. सो आता इकडे मी रस्सा करत ठेवलाय बारीक गॅसवरती आणि इकडं कढईमध्ये तेल ठेवले आणि सेम मटन मसाला, मिरची पावडर, घरचा मसाला आणि मीठ सेम याच्यामध्ये टाकायचा. तेल आता गरम झालंय आणि जो मसाला आहे ना सुक्यासाठी ठेवलाय तो, आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकेल आणि क्लीन करून घेईल. आता हे मी याच्यामध्ये टाकते. आता तुमच्या अकॉर्डिंग पहिले तुम्हाला जसं वाटलं की मीठ तिकडे जास्त आहे तर मग तुम्ही मीठ कमी टाकू शकता. पहिला मिरची पावडर आणि घरचा मसाला छान तडतडला की मग घरचा मसाला आणि मीठ. आता हे छान असं तडतडलं बघा, आवाज खूप छान आहे त्याचा. असं तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायचं वाटण आणि छान फ्राय करून घ्यायचं. गॅस कमीच आहे. छान तेल सुटलं की मग चिकन टाकायचं. आता मी थोडंसं तेल सुटते. तेल सुटल्यानंतर छानपैकी तेल सुटले तुम्ही पाहू शकता असं काही. आता मी याच्यामध्ये चिकन ॲड करते. छान तेल सुटले त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं. हे छान फ्राय करून घ्यायचं. वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा किंवा हा असं हाताने क्लीन करून घ्यायचा आणि वाटण टाकू शकता. तुम्हाला थोडंसं म्हणजे थोडंसं दाटसर त्याची ग्रेव्ही करायची असेल तर, आणि ड्राय करायची असेल तर एवढं ह्याच्यामध्ये पण होऊ शकतं. हा मसाला फक्त पाणी ह्याच्यात टाकू नका, हा मसाला ह्याच्यामध्ये ॲड करून द्या आणि झालं. पण मला थोडंसं मी पाणी टाकेल, हे सगळं क्लीन करून घेईल, मसाला टाकेल, झाकण ठेवून छान त्याला एक वाफ काढायची आणि मग मस्त त्याला असा फ्रेग्रन्स येतो त्याचा. सो आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि झाकण ठेवून देते. याला पण आता उकळी येत आली. सो आता हे थोडंसं सेट होईपर्यंत मग नंतर तुम्हाला मी दाखवते कसं काय रेडी झाले. आता रेडी झाल्यावर दाखवेल. अशी काय सिंपल रेसिपी आहे, फार काय हे नाही. फक्त तुम्ही जे वाटण घेता त्यामध्ये फक्त तुम्ही कुठल्या सिक्वेन्सने कुठल्या गोष्टी टाकताय ना ते खूप मॅटर करतं. सो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात. असं काही नाही की तुम्ही फॉलो करा, पण एकदा ह्या पद्धतीने पण करून बघा. कसे वाटते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि कॉमेंट करण्यापेक्षा तुम्ही ट्राय करून बघा आणि मग कॉमेंट करून सांगा की छान झाली म्हणून. सो आता हे सगळं करते मी आणि मग आपण भेटू जेव्हा जेवायला बसेल तेव्हाच मी तुम्हाला रिव्ह्यू देईल कशी टेस्ट झाली आहे. सो आता बाकीचं पण खूप सारी कामं आहेत. आता राईस लावेल, भाकरी करायची. सो त्याला पण उकळी आली. आता हे शिफ्ट करेल आणि मग भाकरी भात करून घेईल आणि मग तुम्हाला भेटते. आता वाजले 1:45. अजून माझं चाललंच आहे बनवणं, पण तुम्हाला सांगते त्याला फ्रेग्रन्स एवढा मस्त येतो ना, तुम्ही पाहू शकता कसला भारी कट आलाय त्याला. जबरदस्त स्मेल येते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जसे प्रोसेस सांगितले तर त्याला असाच कट येतो. खूप छान दिसतंय पण आणि टेस्ट वास खूप मस्त येते. आणि हे बघू शकता सुकं चिकन, त्याला पण किती छान असं लालसरपणा आला. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त. आणि स्मेल तर असला भारी येतोय ना, जबरदस्त. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी लागते. सो चला, बाकीच्या गोष्टी पण मी सगळ्या आवरल्यानंतर भाकरी करून घेतली ज्वारीची, राईससुद्धा करून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता कसलं टेस्टी दिसतंय, झणझणीत दिसतंय. हा चिकन रस्सा, भाकरी, सुकं चिकन आणि लिंबू आणि कांदा. सो असा काही संडे आहे सकाळचं जेवण असं काही झालं आणि खूप टेस्टी दिसते. आणि खरं सांगते खूप छान झालं होतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय करून बघा कसं वाटते. नक्की कॉमेंट करून सांगा. अशी टेस्ट लागते ना भारी, एक नंबर लागते, खरंच सांगते. सो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.